मागणी आहे रायगड जिल्ह्यामध्ये आमचे नितेश भोयर असतील. इंग्रजीवर भरपूर कमांड, त्याच्यानंतर मराठी. चला आप्पा स्ट्रायकर शिबिडी गावदेवी दिवाळे विरुद्ध गावदेवी ऐरोळी. गावदेवी ऐरोळी ना रे, देविशा आणि सागर. हे चुकीचं झालं बघ. देविशा ऐरोळी आणि सागर ना रे, साई सागर ऐरोळी. असे हे बिग बॅटल जबरदस्त झुंज. खरं म्हणजे मी विघ्नेश हर्षल मडवी एवढ्या स्पर्धा बघितल्या, पण एवढा स्टेज कधी भरलेला नाही म्हणजे पावसाळी क्रिकेटमध्ये. भरपूर स्टेज म्हणजे रायगडमध्ये असं वाटतं आलोय कुठंतरी. रायगडमध्ये पण एवढी गर्दी नसते मान्सून क्रिकेटला. नाही नाही, जबरदस्त प्रतिसाद, उदंड प्रतिसाद आणि प्रेक्षकांची तुडंब गर्दी. कारण या मैदानाची एक खासियत आहे, या मैदानाला वरदान आहे की इथं प्रेक्षक. देविशा आणि साई सागर ऐरोळी विरुद्ध आप्पा स्ट्रायकर शिबिडी आणि गावदेवी दिवाळे. चला टॉस जिंकला कोणी? नितेश भोयर. ऐरोळी वन द टॉस, डिसाइडेड टू फिल्डिंग फर्स्ट. चला पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिली जोडी सलामीची आरंभीची भन्नाट जोडी बिनीची जोडी मैदानामध्ये तैनात. 3 षटकांचा सामना असेल. याच्यानंतर अजून एक मॅच बॅलन्स आहे. प्लीज जरा स्पीडअप करा प्लीज, दोघांना विनंती, कारण तुमचा बॅड लाईटमुळे कदाचित नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन आपण करू शकतो. चला प्ले स्टार्ट इट. आणि षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर आणि पहिलाच व्हाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. पहिली एक्स्ट्रा, पहिले अवांतर. वन प्लस वन, टोटल स्कोर इज 2 for none. बिनबाद 2. विशाल आणि विकी, पहिली जोडी विकी मुंबईकर. विशाल शहा बॉलिंग मार्क तयार. आणि हा यस फुलटा चेंडू पुन्हा एकदा चांगला पटका. तितक्या सफाईने चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडूला दिशा दिली, चेंडू टर्न केलाय, चेंडू गेलाय लॉंग ऑनला. मिळेल फक्त 1 धाव, 100 ज्यादा कुछ भी नाही. टोटल स्कोर झाला 3 वर बिनबाद 3. अतिशय शांत संयमी क्रिकेट. भन्नाट स्पर्धा, सुसाट स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, सालाबाद प्रमाणे उत्तरोत्तर रंगत जाणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. तानाजी भोयर आमचे अतिशय लिजंड प्लेयर. कारण शिरवणे गावची ही क्रिकेटची आत्मा आहे. रबर असेल, कारण रबरची संकल्पना पहिल्यांदा त्यांनी राबविली, त्याच्यानंतर त्याचे लोन पसरले गेले संपूर्ण देशभरात. पावसाळी तेव्हा चेंडू होता वाटते रेड कलरचा, गुलाबी. चला 4 बघा, लवकर स्पीडअप करा प्लीज. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर माझ्या समवेत नितेश भोयर असेल. आलटून पालटून अक्षय. आणि हा येस आउटसाइड द्याष्ट पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. सावकाश सावकाश, कारण मान्सूनमध्ये जास्त रिस्क घ्यायची नसते प्लीज. आणि टोटल झाला स्कोर 7. विकी मुंबईकर आणि विशाल शाह ही पहिली जोडी. विकी मुंबईकरनं मागच्या सामन्यामध्ये दमदार प्रदर्शन केलं होतं, चांगली बॅटिंग केली होती. आणि बाय भेटले ते आमचे गोठिवले आणि बोनकोडे. कारण स्वराज मात्र फार लकी आहेत, 2 मॅन ऑफ द मॅच घेऊन मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये आहे. आणि हा लॉट करण्याचा बघूया प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये होता परंतु झेल सोडला, झेल झाला ड्रॉप. लॉलीपॉप होता परंतु पावसाळा असल्यामुळे कदाचित स्किड झाला असेल. जास्त रिस्क घेता येत नाही. वास्तविक हा झेल व्हायला हवा होता. कॅचेस विनिंग द मॅचेस. 2 धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 8 वर. विकी मुंबईकर आफ्टर 5 रन्स आफ्टर 2 डिलिव्हरीज अँड नॉन स्ट्रायकर विशाल शाह 1 धाव. हो यस, पुन्हा द ग्रेट स्ट्रोक आणि हा दमदार सिक्सर बघूया. ग्रेट टायमिंग, जबरदस्त फटका, क्लासिकल स्ट्रोक्स. 6 धावांनी संघाची धावसंख्या 14 वर. बिनबाद 14, 1 4. बघा टायमिंग, बघा बेमिसाल टायमिंग, विलक्षण, लक्षणीय, चमत्कारिक, स्तुत्य फटका. टोटल स्कोर इज 14 for none. बिनबाद 14. दमदार सलामी. विकी मुंबईकर याची 3 चेंडूमध्ये 11 धावा.
चांगली बॅटिंग, चांगला नॉकआउट. चला स्पीडअप करा प्लीज, टाइमपास नको. याच्यानंतर अजून एक मॅच बॅलन्स आहे. आणि NMTC अंतर्गत नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन एक चांगली संकल्पना घेऊन NPL नवी मुंबई NMPL याच मैदानावर 2 balls to go. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये असेल पण तो जाईल आवाक्याच्या बाहेर. झेल घेण्याचा आटोकाट प्रयत्न आणि फलंदाज झाल्या म्हटल्या बाद. चांगला झेल, उत्कृष्ट झेल. कॅचेस विनिंग द मॅचेस आणि फलंदाज फसला गेला आणि पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रो, पहिल्या फेकेचं बदला. नितेश भैर काय म्हणाल? चांगली सुरुवात केलेली आहे. सुरुवात खरं तर मी म्हणेन चांगली करून द्यायला हवी होती. एकंदरीतच आज विकीनं मागच्या काही 2 मॅचेसमध्ये चांगला इम्प्रेसिव्ह खेळ केला होता, परंतु निर्णायक मॅचमध्ये काका जर का सांगायचं झालं तर इथून जर का जिंकला तर किमान एका बक्षिसावर तुम्हाला मात्र नक्कीच आपलं नाव कोरता येईल. अशा या निर्णायक मॅचमध्ये थोडा मी म्हणेन स्ट्रगल करत होता तो विकी, आणि विकी बाद झाल्यानंतर मी म्हणेन चांगला जमला होता, कमबॅक केला, चांगला शेड झाला होता. खरं म्हणजे त्याने राहायला होतं, कारण कमीत कमी तुम्हाला एक बक्षिसा पात्र व्हाल. 3 षटकांचा सामना असेल. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम अक्षय. 6 वाजून 20 मिनिटं होत आहेत. आणि हा यस पुन्हा एकदा अन्सरला चांगला फटका. चेंडूला मिड विकेटला मिळेल फक्त 1 धाव. 1 से ज्यादा कुछ भी नहीं. टोटल स्कोर झाला 15 वर 15. आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. 1 बाद 15-15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 6 बॉल. नंतर आय विल कॉल टू मिस्टर नितेश भैर प्लीज. काय म्हणतो? पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 बाद 15. बॅटिंग करणाऱ्या टीमचा आपण उल्लेख करतोय. या टीममध्ये खरं तर विशाल शहा इकॉन प्लेअर खेळ करतोय. विकी मुंबईकर दिवाले या गावाला बिलॉंग करतोय. ऋषी पानसर यांच्या नेतृत्वाखाली टीम CBD खेळ करत असताना संयुक्त संघ आपल्याला पाहायला मिळाला. 2 गाव 1 टीम अशा या संकल्पनेमध्ये सुरुवातीला मात्र आक्रमण केलं विकी मुंबईकरनं, त्याच्यानंतर मात्र त्याला थांबवलं, क्षमवलं. आणि अक्षय सिंग एक आयकॉन प्लेअर, या आयकॉन प्लेअरनं आपली गुणवत्ता सादर करत असताना पहिल्या विकेटचं पतन. अर्थातच मी म्हणेन मॅचमध्ये आतापर्यंत चांगला खेळ झाला दोन्ही टीम्सकडनं. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ यावेळेला फुल खेळाय, फुल पॉवरफुल. भाऊ यांच्या बॅटमधून आलाय त्याचा हा फेवरेट स्ट्रोक. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ही दाहकता, ही आक्रमकता, आणि ज्या वेळेला बॉलला पिक केला, बॉल सरळ स्टँड अँड डिस्पॅच. आणि ते भोईरकर म्हणजे अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे बचावाचं साधन. आक्रमण केल्याशिवाय तुम्हाला दडपण जे वरसोत जुगारून देता येतं. एक चांगला फटका मागच्या सामन्यापासून मात्र चांगला शेट होऊन आले रमनप्रीत. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन त्याला मिळालं. कांगा लीग त्याच्या नावे एक सेंचुरी सुद्धा आहे. लेदर क्रिकेट आणि लेदर क्रिकेटचा तो एक्सपिरियन्स बऱ्याच कालावधीनंतर, बऱ्याच गॅप नंतर रबर बॉलच्या क्रीडांगणावर आपल्याला खेळपट्टीवर खेळ करताना पाहायला मिळतोय. वन ऑफ द एक्सपिरियन्स कॅम्पेन फ्रॉम CBD. भाऊ ओ यावेळेला बॉल सरळ सोडून दिलाय. पंच आम्हाला अपडेट करताय इट्स अ वाईट बॉल कॉल. +1 या धावा मिळतील 2. काका एकंदरीतच विशाल शाना आज दिवसभरामध्ये बॅटिंग करत असताना मात्र तितकीशी बॅट त्याची आतापर्यंत चाली नाहीये. किंबहुना त्यांना बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन दिले नाही. आता महत्वाची मॅच आहे, द्यायला पाहिजे. येस. आणि बडे मॅच का बडा खिलाडी या मॅच मध्ये जर का त्याची बॅट वाजली, परफॉर्मन्स त्याला संपूर्णपणे योगदान द्यावं लागेल या सामन्यामध्ये. मोर दॅन 100%. पाहूया त्याच्या बॅटमध्ये ते चौकार षटकार आणि ते विलोभनीय कारंजे आपल्याला पाहायला मिळतील का. समोर गोलंदाज राकेश. पुढे टाकला बॉल. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. 1 तर मिळाली. दुसरीचा बिलकुल प्रयत्न नाहीये. फक्त 1च धाव. रणसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळते ती 1 बाद 24 या आकड्यावर 24. भेटला का पेन? अरे खिशात 20,000चा मोबाईल मिळेल पण 2 रुपयाचा पेन नाही मिळणार. ही वस्तुस्थिती आहे नाही का, वास्तव आहे सध्या. दुसरं षटक राकेश आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत 9 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. 3 षटकांचा सामना. सेमीफायनलची लढत. माजी नगरसेवक चषक 2025. 2 गाव 1 संघ अशा कॉन्सेप्टमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा येत असताना संपूर्ण स्पर्धेचं मायक्रो मॅनेजमेंट किरणजी मेहर दादांचं आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. ज्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय त्यांची खरं तर सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये.
आज या मॅचला एन्जॉय करत असताना पुन्हा एकदा आपण पाहताय रिमझिम पावसाच्या खरतर सरी इट्स अ ड्रिझल आउट इन द मिडल. 2 मिळाल्या, 2 रन्स 1 मिळाली, 1 रन संख्या पुढे जात असताना पाहायला मिळतीये. ती षटक क्रमांक 2 राकेशनं आतापर्यंत धावांना रोख दिलाय आणि रोख देण्यासाठी मात्र त्याने त्याची गुलकल्पक बुद्धिमत्ता, प्रत्येक गोष्ट मात्र खऱ्या अर्थानं ताकदीने होत नसते. क्रिकेटच्या क्रीडांगणामध्ये तुम्हाला कधी कधी बुद्धिमत्ता, चातुर्य सुद्धा दाखवायचं नक्की. असतं. नितेश भोईरकर म्हणजे आपण किरण मेहरना विसरून चालणार नाही. त्यांचं जबरदस्त योगदान, 100% योगदान, कमिटमेंट. हा डॉट बॉल आलाय. खरे पाहता किरणजी मेहर, ज्ञानेश्वरजी सुतार साहेब असतील, अर्थातच अविनाशजी सुतार साहेब असतील, दत्तदादा नाईक असतील, अनिलजी भोईर असतील, संपूर्ण खरं तर मी म्हणेन शिरवणे ग्रामस्थ मंडळ आणि शिरवणे प्रतिष्ठान. क्रिकेटचा हा खरं तर खेळाडू हा आपल्या गावापुरताच वलयांकित राहू नये. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वानं त्याची ओळख घ्यावी आणि म्हणूनच की काय 2 गाव, 1 संघ आणि 1 आयकॉन प्लेअर अशी एक वेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये गेले कित्येक वर्ष आपण पाहत आलोय. 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 2-26. काय राकेश यांनी गोलंदाजी केली. पहिला जरी षटकार आला रमणप्रीत यांचा, नंतर मात्र त्याला डांबून ठेवलं, बांधून ठेवलं, कुठल्या प्रकारचा फ्रीडम नाही. आणि राहिलं शेवटचं षटक. 3 षटकांचा सामना असेल. संघाची धावसंख्या 26 म्हणजे जवळजवळ आसपास 13.13चं टार्गेट आहे. शेवटचा गोलंदाज असेल, शेवटचा मीडियम पेसर, मध्यमधी गोलंदाज. अतिशय जर तुम्ही ही मॅच जर जिंकलीत कमीत कमी एका बक्षीला तरी पात्र व्हाल. अतिशय दमदार स्पर्धा. अविनाशदादा सुतार असतील, आमचे ज्ञानेश्वरदादा सुतार असतील, किरण मेहर असतील, अनिल भोईर असतील आणि तमाम जी कमिटी त्यांना धन्यवाद देतो. आम्हाला तुम्ही इतर आम्हाला लॉन्च केल्याबद्दल पुन्हा एकदा आपला धन्यवाद देतो. अतिशय दमदार स्पर्धा. वर्ष 8वं. विशाल शहा खेळतील. बॉलिंग मार्क तयार असतील. वैभव राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा अनसाईडला चांगला फटका आहे. चेंडू हलक्या हातानं पुश करण्याचा प्रयत्न. दरम्यान मिळतील 2 धावा. येत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू गेला मिडॉनला ट्रॅव्हल होईल. संघाची धावसंख्या 28 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 2 धावांनी धावांना आकार, चालना, धावसंख्या वृद्धिंगत होईल. 28 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. विशाल शहा आणि रमणप्रीत अशी ही भन्नाट जोडी. पहिला फलंदाज जरी गळाला लागला त्याच्यानंतर मात्र रमणप्रीत याला आवरावं लागेल. हो 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 हो, टायमिंग बघा बेमिसाल. लक्षणीय फटका, विलोभनीय, विस्मयकारक, विस्मयजनक, चमत्कारिक, स्तुत्य फटका. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉटिंग आणि दमदार सिक्सर. मिस्टर विशाल शाह इज ऑन फायर, क्रॅकिंग स्ट्रोक्स. संघाची धावसंख्या 34. 3वर 4, 3वर चौक. 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आम्ही स्क्रीनवर बघतोय आमचे अतिशय दिग्गज शिवसेनेचे दमदार आवाज आमचे द्वारकानाथजी भोईर. आणि हा येस पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू पुश करण्याचा प्रयत्न. चेंडू घरंगळत. हो सावकाश सावकाश, जरा घाईन करू नका. मिळतील 2 धावा. 36. विशाल शाह इज बॅटिंग ऑन 13 आफ्टर 6 डिलिव्हरीज. नॉन स्ट्रायकर रमणप्रीत. तो लाडू होता ना रे. का लाडू लवकर आठवतो. गोड पदार्थानं स्वीट आहे ना. आयला कडू असं नसतं आठवला, कारला असं नसतं आठवला. हो हो हो, ग्रेट स्ट्रोक. और ये आणखीन एक दमदार सिक्सर. मिस्टर विशाल शहा इज ऑन फायर. दमदार सिक्सर, सलग 2रा षटकार डावामधला आणि त्याचा हा दमदार फटका, दमदार टायमिंग, जबरदस्त प्रदर्शन, आउटस्टँडिंग बॅटिंग, अमेजिंग हिट इट. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 42. कमाल धावसंख्या. अजूनही बॉल बाकी आहे तब्बल 2 बॉल बाकी आहे. 2 बॉलमध्ये अजूनही झाले तर नक्कीच मात्र ही डोकेदुखी ठरेल. करण्यानंतर बॅड लाईट, अंधुक प्रकाशाचं तुम्हाला नुकसान होऊ शकतं. वैभव 2 बॉल्स टू गो. 42. विशाल शाह 7 चेंडूमध्ये 19 धावांची वादळी फलंदाजी, मॅरेथॉन इनिंग, विस्फोटक फलंदाजी, बॉलिंग मार्क तयार. वैभव याचे टूल राहिलेले 2 बॉल, 2 बॉल्स टू गो. खेळेल विशाल शहा. आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू मात्र चांगला होता पण बॅटिंग मात्र अफलातून आहे. धावसंख्या 44.
जाताना तळ्यामध्ये आंघोळ करून जा, म्हणजे टेन्शन नाही बायकोला, नको नाही का. राहिला शेवटचा बॉल, 1 बॉल टू गो. धाव झाल्या 44, म्हणजे जवळजवळ आसपास 45, 15चं टार्गेट असेल. लास्ट बॉल बाकी आहेत. 50 जर झाले तर 51 होतील. आणि हा चेंडू बघूया, पंचांचा निर्णय. दॅट इज बायचा इशारा. अवांतर धावसंख्येत बल टोटल धावा झाल्या 45 आणि जिंकण्यासाठी 15.33 हे इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट 18 चेंडूमध्ये 46. चला आणि सलामीचे फलंदाज लगेच मैदानामध्ये उतरा प्लीज. अजिंक्य लाडू, गणेश कारंदे तुमचा संपूर्ण संघ आम्ही सूचित करतोय. फिल्डिंग लगेच सेटअप होईल. प्रत्येक चेंडू मागे टीम मीटिंग्स नको, टीम गॅदरिंग्स नको. बिलकुल वेळ आगाऊ घेऊ नका आणि कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ न घेता न दवडता आपल्याला ही संपूर्ण मॅच मात्र नेक्स्ट 3 षटकं बरोबर 14 ते 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ही मॅच संपूर्ण इनिंग कव्हर करायची आहे. त्यानंतर आपण फायनलचा मेगा फायनलचा सामना कव्हर करणार आहोत. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. माजी नगरसेवक चषक 2025. आज नवी मुंबई ग्रामीण गड 2 गाव 1 आयकॉन असे एक खरं तर मी आपण खेळ पाहिला आणि दिवसभरामध्ये तब्बल 10 संघांचा समावेश आणि मोठा उलटफेर. काका आज आपण जर का पाहिला तर मात्र नक्कीच जिथे आपण पाहिलं की केतन म्हात्रे यांचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला, जिथे आपण पाहिलं की खरे पाहता भूषण पाटील यांचा संघ आपण बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि अर्थातच ज्या संघांनी या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये मात्र चांगली वाटचाल केली आहे, मी म्हणेन ग्रामीणचे जे खेळाडू आहेत त्यांनी मात्र आपली अगदी दादागिरी प्रस्थापित केली आहे. कारण त्याचं असं आहे की मागच्या काही पहिल्या खरं तर फेरीमधील पहिल्या 5 मॅचेसमध्ये पाणी घेऊन जा मैदानामध्ये 5 मॅचेस आणि 5ही मॅचेसमध्ये खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये आपण जर का पाहिलं तर मात्र ग्रामीण गटातील सर्वच खेळाडूंनी मात्र मॅन ऑफ द मॅचचं नामांकन मिळवलंय. स्क्रीनवर आपण पाहताय नगरसेवक चषक ग्रामीण हा आजच्या दिवसभरामध्ये ज्यांनी अप्रतिम खेळ केलाय. इंडिव्हिज्युअली इनिंग ज्यांची आपण पाहिली ऑन द टॉप ऑफ द टेबल भावेश नाईक, कैरोली कोलीवाडा, मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमचा खेळाडू 48 धावा त्याच्या वैयक्तिक अकाउंटवर आपण पाहिला. अजिंक्य लाडू आहेत आणि अजिंक्य मला वाटतं आज खेळ करत असताना ही इज ऑन द टॉप ऑफ द टेबल. कारण भावेश नाईकचा संघ मात्र परतीचा प्रवास त्यांचा आपण पाहिला तो मात्र नक्कीच अजिंक्य लाडू आपण पाहतोय ऑन द टॉप ऑफ द टेबल ॲज पर द गुण तालिका. 13 चेंडू 40 धावा त्याच्या अकाउंटमध्ये आपण पाहताय. अक्षय आपण जर का पाहिलं तर 14 चेंडू 37 धावा इज ऑन द सेकंड रँक इन द टेबल आपल्याला पाहायला मिळाला आहे. विकी मुंबईकरचा खेळ आपण जर का पाहिला तर त्याचा खेळ अप्रतिम राहिला आहे. मोस्ट रन स्कोरर इन द टुर्नामेंट आपण जर का पाहिलं डे 1 मध्ये आत्तापर्यंतचा खेळ जर का आपण पाहिला तर विकी मुंबईकर ऑन द टॉप ऑफ द टेबल विथ 67 रन्स विथ द बॅट. अरविंद राणा आपण पाहतोय सेकंड रँकवर आपल्याला पाहायला मिळेल 51 रन्स. भावेश नाईक, स्वराज मात्रे, जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. टोटल आत्तापर्यंत 914 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 70 षटकं आपण पाहिली. एकंदरीतच 40 विकेट्स आणि 12 चौकार आणि तब्बल 88 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कदाचित अजून 12 षटकार जर का आले तर मात्र 100 सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला एका बाजूला मॅच आपण सुरू करायची आहे. अजिंक्य चेंडूची चाचपणी जर का झाली असेल तर मॅच आपण सुरू करा. पुन्हा एकदा विशाल शहानं दाखवून दिलं त्याच्याकडे असलेली गुणवत्ता, त्याची क्वालिटी, त्याचं शॉट सिलेक्शन. छाटले जरी पंख परिस्थितीने माझ्या खरं तर उडण्याचे धाडस मी बाळगतो आहे आणि आज खरं तर मी म्हणेन ज्याला पहिल्या पूर्वार्धामध्ये जी मिळालेली संधी त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये निर्णायक मॅचमध्ये महत्त्वाच्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये विशाल शहानं अप्रतिम खेळ साकारला आणि त्याच्या बॅटमधनं तब्बल 2 षटकार खेळ करत असताना 21 धावांचं एक चांगलं बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. त्या बॅटिंग कॉन्ट्रीब्युशनच्या साह्यानं संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती तब्बल 45 आणि 46 धावांचं टार्गेट मोठं सेट झालंय. फायर पॉवर बॅट्समन ऑन अ स्ट्राईक. अजिंक्य पहिलाच बॉल फिरून मारायचं होतं, पुल करायचं होतं. चेंडूमध्ये गती कमी होती, टप्पा लाईन लेन दिशा आणि मात्र फ्लाईट सुद्धा चांगली दिली. अंगाचा वेध घेणारा बॉल खाकेत लागलाय आणि पहिला बॉल केलाय बीट. सुरुवात चांगली झाली की मध्यान चांगला होईल, मध्यान चांगला झाला तर शेवट गोड होईल आणि ज्याचा शेवट गोड मात्र त्याला चांगली झोप सुद्धा लागणार. नक्कीच सुरुवात चांगली पाहिजे. वेल बिगन इज हाफ डन अशी इंग्रजीमध्ये म्हण आहे. तुमची सुरुवात जर चांगली तर अर्धे काम झाल्यासारखंच नाही. चला अजिंक्य लाडू आणि अक्षय आणि हा लाडू यांना टोळवायचा होता पण तो टायमिंग कनेक्ट होत नाही. मिस टाइम स्ट्रोक आहे परंतु कशी होऊ द्या. धावा येणं महत्त्वाचं आहे. इथं धावांना महत्त्व आहे. तुमचा क्लास
पुन्हा एकदा 3 धावा या. जिथं सिंगल तिथं 2 आणखीन 2 धावा. 3 धावामध्ये पनवड केले. अजिंक्य लाडू इज बॅटिंग ऑन 3. टोटल स्कोअर इज 3 जिंकण्यासाठी 15.33 अस्किंग रनचा विचार करावा लागेल. याच्यानंतर आजचा शेवटचा सामना असेल. शेवटची लढत म्हणजे भैरवी. देवेश षटक क्रमांक पहिलं प्रगती पदार बॉलिंग मार्क व तयार. मी धन्यवाद देतो आमचे ज्ञानेश्वर दादा असतील, अविनाश दादा असतील, अनिलजी असतील आणि आमचे किरण मेहर असतील. आम्हाला इथं निमंत्रित केलं आणि आमचं इथं यथोचित पाहुणचार केल्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. पुढच्या वर्षी भव्य दिव्य स्पर्धा असेल आणि स्टेज जरा 2 मजली करा जरा, नाही का, वाटलं स्लिप ठेवा एक. आउटसाइड द ऑफ आणि रमनप्रीत यांना गुंगारा दिला, हुलकाम दिला, चेंडू गेला सीमा रेषे लगत, परंतु चेंडू अडतोय. धावा धावून काढायच्यात प्लीज. मिळतील 2 धावा. टोटल स्कोर इज 5. 46 धावांची गरज. विद्यमान सामना साईसागर ऐरोळी दिविशा ऐरोळी त्यांच्या विरोधात यस आप्पा स्ट्रायकर्स दिवाळे आणि गावदेवी. आप्पा स्ट्रायकर्स शिबिडी आणि देवी असे हे कॉम्बिनेशन आहे. एकीकडे दिवाळे शिबिडी, त्याच्यानंतर दोन्ही टीम आहेत ऐरोळीच्या. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी. चांगला मारा. असा मारा तुम्हाला करावा लागेल, अटॅक करावा लागेल, जेणेकरून या सामन्यावर वर्चस्व हुकूमत वर्चस्व मिळवता येईल. कमालीची गोलंदाजी. जरा स्पीडअप करा प्लीज. चला टीम मीटिंग्स नको टीम मीटिंग लाडू. चला मॅच सुरू ठेवायचे. हार्ड लेंथवर गोलंदाजी करतोय काका. अगदी Yes, आपण नक्कीच. पाहिलं तर मात्र परफ्यूम डिलिव्हरी रिलीज केली. तोलून मापून गोलंदाजी करत. तशी गोलंदाजी तुम्हाला टिचून करा, भेदक मारा करावा लागेल. बॉलिंग मार्क होता या देवेश. ओ क्या बॉलिंग, ग्रेट बॉलिंग, सुपर बॉलिंग. भन्नाट मारा, सुसाट मारा, बेछूट मारा. पुन्हा एकदा लाडू. गोलंदाजाचं आपण खरं तर कौतुक करतोय. नाही, करायला देवेश पाहिजे. दिवाले या गावाला बिलॉंग करतोय. सन ऑफ असाईल आपल्या आगरी कोली भूमिपुत्र. आज इम्प्रेस केले देवेशनं पूर्णपणे नक्कीच. मागच्या काही 3 मॅचेस आणि या निर्णायक मॅच मध्ये सुद्धा. उमदी गेंदबाजी. ओनली 3 रन्स. राईट आर्म राऊंड द विकेट. हो हो पुन्हा एकदा जोरदार अपील, परंतु दिशाहीन थोडासा होता, नाहीतर लेग बिफोरच्या कैचीत पकडला गेला असता. नाजूकचं अपील केलं होतं. टोटल धावा दिल्या 5. राहिला म्हणजे षटक क्रमांक पहिलं फिनिश. काय बात आहे नितेश, काय म्हणाल? अतिशय कंजूसी गोलंदाजी, व्यावहारिक इकॉनॉमिकल बॉलिंग, काय म्हणणार? नाही नक्की सुंदर गोलंदाजी. तत्पूर्वी आपण दोन्ही टीम्सना सूचित करूया वेळेचा अभाव आपल्याकडे असणार आहे. वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. यानंतर आपल्याला फायनल मेगा फायनलचा सामना कव्हर करायचा आहे. त्यामुळे टीम मीटिंग नको भाऊ आणि दोन्ही कॅप्टनला खरं तर आम्ही विनंती करू की कुठेही आपण आता खंड पडू नये, म्हणूनच थोडी सूचना देतोय की कुठेही खंड पडू नये, म्हणून टीम मीटिंग्स घेऊ नका प्लीज. 2 षटका आणि उर्वरित इक्वेशन थोडंसं कठीण आहे. 41 धावा हे मोठं टार्गेट मात्र सेट झालंय. आणि देवेश यांनी 3 सामने फक्त इनमिन 24 धावा मोजल्याला. बघूया काय गोलंदाजी केली, कमालीची गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. गोलंदाज हा फ्रंटलाईन गोलंदाज कसा असायला हवा त्याचं ज्वलंत Yes, उदाहरण yes. सेट केलंय. कुठेही त्याच्या गोलंदाजीवर आक्रमण झालं नाही, किंबहुना आपण असं म्हणूया फलंदाजांच्या पायात बेड्या घालण्याचं कार्य या फ्रंटलाईन गोलंदाजानं केलं. आणि हार्ड लेंथ हा त्याचा स्टॉक बॉल आपण मागच्या काही 3 मॅचेसमध्ये 3ही षटकांमध्ये आपण पाहिला. आणि निर्णायक गोलंदाज म्हणूनच की काय एक्स फॅक्टर गोलंदाज आतापर्यंत. आणि हा नितेश निर्णायक सामना आहे. जर तुम्ही जिंकला तर कमीत कमी एका बक्षिसाला तरी पात्र व्हाल. विल बी क्वालिफाय ॲटलिस्ट 1 ट्रॉफी. नक्कीच. आणि जिंकण्यासाठीच मात्र खेळ हा साकारला जातो. क्रिकेटच्या क्रीडांगणावर खेळाडू उतरल्यानंतर मात्र नक्कीच क्रिकेटचा एखादा खेळाडू हरू शकतो, परंतु त्याची जिद्द हरता कामा नये. यस नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पथावर. 12 मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे जवळजवळ 41. 12-41 म्हणजे 20.50. टार्गेट नक्कीच कठीण आहे, आव्हान कठीण आहे, मुश्किल अशक्य प्राय. डोई जर शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. बॉलिंग मार्क तयार. नवीन गेलो गोलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेट. ऋषभ याचा पहिला चेंडू. पुन्हा एकदा बघा काय बॉलिंग अटॅक चाललाय. धारदार गोलंदाजी दहकता बघा. ऋषभ चंदानी.
हो येस लाडू. तुमच्या पहिल्या सामन्यात लाडू संपले, पण आता मोतीचूर ठेवा नाही तर बुंदीचे ठेवा. आता काय चालणार नाही. मॅच संपली नाही. बघूया, शेवटी क्रिकेट आहे. कोणीही प्रेडिक्शन अथवा भविष्यवाणी करणं मूर्खपणाचं ठरेल. हो येस पुन्हा एकदा बघा, टायमिंग जमत नाही. लाडू याला बांधून ठेवले. अक्षरशः काय गोलंदाजी केली. भन्नाट मारा, सुसाट मारा, बेछूट मारा, समर्पक, समयबद्ध. ऋषभ चंदानी. धाव संख्या फक्त इनमीन 6 धावा. अतिशय कुर्म गती, संत गती, मंद गती, कासव छाप, कछुआ छाप खेळ. 9 चेंडू मध्ये पाहिजे 40. आणि हा यस भिरकावून दिला, परंतु जाणार नाही. चेंडू हवेमध्ये असेल. यस हो ग्रेट कॅच, भन्नाट कॅच. विशाल शहा यांचा हा भन्नाट झेल. आणि हा पहिला धक्का अक्षय सिंग. पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन, पहिली गळती, पहिली विकेट तरीपार हद्दपार, जेरबंद स्थानबद्ध. पहिल्या विकेटची हकालपट्टी, उचल बांगडी, प्रथम विकेट स्वाहा. पहिल्या विकेटचा एन्काउंटर, पहिल्या विकेटचा सोपडा साफ. चला वन डाऊन द फलंदाज. या लवकर या बाबा, कुठे गेले ते सर्वेश. ऋषभ चंदानी याला हे पहिलं यश, द फर्स्ट विक्टिम. पहिला गडी गारत, पहिला हदरा, पहिल्या विकेटचा काढता बाय, पहिली विकेट पाय उतार. वन डाऊन द फलंदाज सर्वेश. 2 balls टू गो फ्रॉम चंदानी. बघा नितेश भोयर, टायमिंग मात्र कनेक्ट होत नाही. तिथं एवढा चिखल आहे ना, जरी तिथं आवणी केली तरी पिकेल. चला धावा झाले 8, एनिमीन 8. 1 साइड मॅच कदाचित, परंतु आता मात्र 7 मध्ये 38. 42 पिढ्या जरी उतरल्या स्वर्गातून तरी हे शक्य नाही. आणि हा यस पुन्हा लॉब करण्याचा प्रयत्न. हो हो ग्रेट कॅच. त्याचा हा म्हणजे दुसरा जेल. यस काय अटेम्प्ट. यस जर तुम्ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गेला तर बघूया, याला हे करायला हरकत नाही. नितेश भोईर काय म्हणाली या क्षेत्ररक्षक आपलातून, ट्रेमेंडस फिल्डिंग. नाही नक्कीच, क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट्स आपण नेहमीच म्हणत असतो. विथ द बॅट मागच्या पहिल्या 2 मॅचेसमध्ये फार कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही विशालला. गोलंदाजीमध्ये त्याने चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं काका. आणि आता फिल्डिंग करत असताना एक निर्णायक 2 झेल सुद्धा त्याने टिपलेत. आणि आता मात्र एक मनोवैज्ञानिक दबाव. क्रिकेट इज अ गेम ऑफ नंबर, ज्याला आपण म्हणतो ना, क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. आणि आता आकडे म्हणतायत की आता 6 चेंडूने जिंकण्यासाठी मोठं टार्गेट आहे, जे कठीण आहे. आणि आता अशोक प्राइस सुद्धा वाटतंय 38. टार्गेट फार कठीण आहे. 6 मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 38 धावांची गरज. जरी 6 षटकार मारले, जरी काय फरक पडतोय, जरी मारायला दिलं चालते, फक्त वाईट करू नका प्लीज. चल आणि लगेच आपण लगेच याच्यानंतर 2 की 3, याच्यानंतर नेक्स्ट मॅच विल बी किती दादा किती ओव्हरची? 3 ओव्हर. चला कॅप्टन आपण लगेच रेडी ओव्हरचे नाही होणार बहुतेक ना रे, याला 7 वाजतील. जाऊ दे, तुम्ही मेनबत्त्या तयार ठेवा बस. चला शेवटचा गोलंदाज महेश. येस पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस दलाचे सक्रिय आमचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. चला 2 ओव्हरची. येस नेक्स्ट मॅच, शेवटची मॅच. भैरवी 2 ओव्हरची असेल. आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा नवीन फलंदाज गणेश कोळी. नाही फलंदाज कोण? गणेश कारंडे. चला नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही गोठिवली बोनकोडे या टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. आपण या आमच्या मुख्य कक्षामध्ये या हर्षल मडवी. या स्थापना आम्ही केली. उत्तर पूजा तुम्ही करा, मखर तुम्ही साफ करा. आम्ही निघून जातो आता. म्हणून भटजी बघा पूजा सांगायला, पण मखर साफ करायला त्याला माहित आहे. मखरामध्ये काजू असतात, बदाम असते, चिल्लर असते. म्हणून बघा पूजेला भटजी रेग्युलर दुसऱ्याला पाठवेल 1000 रुपयाचा, पण मखर साफ करायला मात्र बरोबर येणार. मग काय काजू बदाम देणार, डालदाना देणार, 5 किलो बटाटे देणार. आपले आगरी लोक भोले असतात, आगरी कोळी लोक. आला तुमच्या धावात तुम्हीच मजार राहता बा. धावात आल्या 9. दारुण पराभव होईल का काय बघूया. मानहानी करावा राव, नाक कटवाया.
थोडी स्पर्धेबद्दल काका आपण चर्चा करूया. मॅच Yes, yes, मध्ये आता नक्कीच. राम Match उरला मध्ये नाहीये. राम नाही. 8वं पर्व आपण खर तर सातत्याने हे आयोजन करत असताना आपण 8व्या पर्वामध्ये इथे मात्र या स्पर्धेला लॉन्च आणि केलं. माझ्या मते 43 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिली पावसाळी स्पर्धा आहे की जिथं प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि खास करून व्यासपीठ फार गजबजले. उद्या तर वाटतं इथं पाय ठेवायला जागा नसेल. उद्या तुम्हाला हर्षल जबरदस्ती उठावे लागतील. 2 बाउन्सर ठेवा जरा. ऐकत नाही त्यांना उतला सरळ. यस द्वारकानाथजी भोयर असतील. एक दमदार अतिशय दिलदार माणूस शिवसेनेने ज्यांनी बरंच योगदान दिलं या नवी मुंबईमध्ये. महेश बॉल आता राहिले फक्त इनमिन. 4 बॉल आणि हा षटकार दमदार सिक्सर. अरे पहिले षटकार मारला पाहिजे. चला परीक्षा संपल्यानंतर अभ्यास करून फायदा काय. का पुस्तकं रद्दीमध्ये वगैरे चाटायची आहेत. अटॅक पहिला करायला पाहिजे हो. बैल गेला आणि झोपा केला. या बाबा लवकर संपा म्हणजे काय आम्हाला मोकळं करा. पहिला शनिवार आहे. चला कॅप्टन ऑफ गोठेवली बोनकोडे. पहिला शनिवार पण काकानी सकाळी नाही दुसरा नाही पहिला रे. ते पहिला. भैया लोकांचे झाले 5-6. त्यांचा North पहिला Indian. त्यांचा. चला आपण गोठिवली आणि बोनकोडे टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करूया. टॉससाठी आपण या मुख्य कक्षाकडे करायचं आपल्याला नेक्स्ट मॅचचा टॉस. नेक्स्ट मॅच. अरे या लवकर या बाबा. काय करता या. काल गाढवाचे पाय झाले आता तुमचे धरतो. या बाबा. काय मला समजत नाही. ते बघता मी तो कशाला परत गेला तर काय झाला. चंदन भाई चंदन भाजी आ जाओ जल्दी आ जाओ. आणि निर्णय इकडे घ्या बा. पोर बघल्यानंतर तुम्ही सांग मला पसंत आहे. आज बापाला विचारून तिकडे जाऊन काय घ्यायचं आहे. इथं निर्णय घ्यायचा आहे. आयला इथं जाणं तिथं विचारणं काय घ्यायचं आहे. हां चला. आणि हा पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न. चल मॅच इज फिनिश. दमदार विजय. यस अप्पा स्ट्रायकर्स प्रतिस्पर्धी संघाला दिला व्हाईट वॉश. ज्याला मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड. दारुण पराभव. चला या धन्यवाद देतो. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या वर्षी 2026 मध्ये. या रोहित भोपी आणि तुम्ही हर्षल नाही. चला ऋषी कॅन यू प्लीज कम फॉरवर्ड. चला लगेच या टॉससाठी प्लीज. ऋषी धावत पलत या प्लीज. चला आणि मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच हे नामांकन जाईल विशाल शहा.